आता एक महत्त्वाची बातमी पावसाळी अधिवेशनासंदर्भातली। यंदाचं पावसाळी अधिवेशन 30 जून ते 18 जुलै दरम्यान होणार आहे। मुंबईमध्ये हे पावसाळी अधिवेशन होणार आहे। महत्त्वाची बातमी, पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरलेली आहे। 30 जून ते 18 जुलै पर्यंत हे पावसाळी अधिवेशन होणार आहे। मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशन होणार आहे। साधारणपणे 20 दिवस हे अधिवेशन चालणार आहे। 30 जून ते 18 जुलै दरम्यान पावसाळी अधिवेशन असेल। पुढची बातमी, पुण्यामधील भाजपच्या प्रमोद कोंढरेंनी शहर महामंत्री पदाचा राजीनामा दिलाय। महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रमोद कोंढरे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला। सोमवारी एका कार्यक्रमानिमित्तानं भाजपचे नेते शनिवार वाड्याजवळ जमले होते। त्यानंतर भाजपचे कसबा पेठेचे आमदार हेमंत रासने हे कार्यकर्त्यांना आणि बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना एका दुकानात चहा पिण्यासाठी घेऊन गेले। त्यावेळी प्रमोद कोंढरे यांनी गर्दीचा फायदा घेऊन महिला पोलीस निरीक्षकाला 2 वेळा लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श केला। याचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलंय। त्यानंतर त्या महिला पोलीस अधिकाऱ्याने ही गोष्ट वरिष्ठांना सांगितली। त्यानंतर त्या चहाच्या दुकानामधील सीसीटीव्ही फुटेज काढून तपासण्यात आलं। यानंतर राजकीय स्तरामधून टीका केल्यानंतर चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरती न राहण्याची भूमिका घेत प्रमोद कोंढरे यांनी राजीनामा दिलाय। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा यावरती ट्विट करत निषेध नोंदवला। तर प्रमोद कोंढरेंना अटक कधी करणार असा सवाल विचारला जातोय। राहुल कुलकर्णी या संदर्भातली अधिक माहिती देतात। राहुल, विचारायचं कारण असं की त्यांना केवळ पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आणि काल ते चौकशीला आल्यानंतर पुन्हा ते परत गेले। म्हणजे याचे 2 अर्थ होतील। एक तर ते सीसीटीव्ही फुटेजेस आहेत ते बहुधा पोलिसांना पुरेसे नाहीयेत की जर त्यांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांचा ज्या वर्दीतल्या आहेत त्यांचा विनयभंग केलेला आहे तशी तक्रार दाखल आहे आणि तरीही पोलिसांना तो पुरेसा पुरावा न वाटल्यामुळं बहुधा त्यांना अद्याप अटक झालेली नाही असं दिसतं आहे। त्यांनी आपल्या पदाचा सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे। भाजपच्या शहराध्यक्षांनी पण तो स्वीकारला आहे आणि त्यांना त्या पदावरती आम्ही तोपर्यंत राहू देणार नाहीत वगैरे असं म्हटलंय। पण ज्याचं ट्विट किंवा एक्सपोस्ट चित्रा वाघ यांनी केली आणि ज्याचा निषेध केला अशा आपल्याच पदाधिकाऱ्याला अटक करण्यामध्ये पोलिसांना म्हणजे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यामध्ये पोलिसाची काय अडचण आहे असा खरा प्रश्न उपस्थित झाला। आणि बॅक टू बॅक 2 घटना घडल्यात। एक म्हणजे याच पक्षाचे कामगार चळवळीशी निगडीत असलेले माजी पदाधिकारी हे सतत पुणे महानगरपालिकेमध्ये जात होते आणि तिथे 2 वैद्यकीय विभागाशी निगडीत असलेल्या महिला अधिकाऱ्यांच्या बद्दल सुद्धा त्यांनी असंच काहीतरी वर्तन केलेलं आहे असं म्हणतात। त्याबद्दलची चौकशी झाली, पोलिसात गुन्हा दाखल झाला आणि त्यांना थेट महापालिकेमध्ये यायला बंदी घातली। त्या पाठोपाठ ही दुसरी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याची घटना असल्यामुळं भाजपच्या मंडळीबद्दल इथे ज्यांना आक्षेपाचा भाग वाटतो, जसं शरद पवार गटाचे मंडळी आहेत त्यांनी आंदोलनाला आम्ही आंदोलन करू असं म्हटलंय। काँग्रेस पक्ष आंदोलन करणार आहे, कसबा गणपतीलाच ते निवेदन देणार आहेत वगैरे। तर त्यामुळे प्रश्न हा विचारला जातो आहे की पहिल्याही प्रकरणातले आरोपी कदम आणि याही प्रकरणातले आरोपी कोंढरे यांना कधी पोलीस अटक करणार जर त्याची अटक करण्याची त्यांना गरज असेल तर, अन्यथा मग ज्यांनी तक्रारी दाखल केल्या त्यांच्या मनोधैर्याचं काय हाही प्रश्न उभा राहतो। निश्चित ज्या पोलीस महिला कर्मचारी लोकांची सुरक्षा करतात त्यांच्या सुद्धा सुरक्षेचा प्रश्न आहे आणि यामुळे योग्य ती कारवाई होणं अपेक्षित आहे। धन्यवाद राहुल संपूर्ण माहितीसाठी।